विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। या स्पर्धेसाठी एकूण 250 संघ आणि जिल्ह्यातून आलेले आहेत। महाराष्ट्र राज्यस्तरीय ही स्पर्धा आहे आणि विशेष बाब म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या सर्व शाळा, जवळजवळ सर्व शाळा या 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 स्पर्धेमध्ये येत आहेत आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी त्यांच्या नाश्त्यापासून त्यांच्या जेवणापासून आणि मेडिकल उपलब्धता त्यांना दिलेली आहे। या अगोदर ही स्पर्धा ठाणे जिल्ह्यामध्ये होत होती, परंतु आम्ही त्यांना कळवा शिवसेनेच्या वतीने विनंती केली की ही स्पर्धा आपल्या कळव्यामध्ये हा कबड्डीचा थरार जो ठाणे जिल्ह्यात होत होता, ठाणे आपल्या तलावपालीच्या तिथे होत होता, तो कळव्यातील लोकांना दिसावा आणि ठाणे जिल्ह्यातील जे कुमार गटातून किंवा ओपनमधून जी मुलं खेळणार आहेत ते या चांगल्या स्पर्धेतून कुठेतरी आपल्या जिल्ह्याचं, राज्याचं आणि देशाचं नाव उंचावतील आणि ह्या स्पर्धेचं नाव उंच करतील, त्याचप्रमाणे देशाचं नाव उंच करतील, अशा हेतूने या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेली आहे। तर विजेत्या संघांचं पारदर्शक स्वरूप काय असणार आहे? भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आहे आणि जवळजवळ 6 लाख रुपयांचं पारितोषिक या विविध गटांना आम्ही देण्याचं ठरवलेलं आहे। कोण मुख्य अतिथी इथे येणार होतं? कबड्डी क्षेत्रातील मान्यवर मंडळी, अर्जुन अवॉर्ड विनर, शिवछत्रपती विजेते आणि त्याचप्रमाणे आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब, सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि या ठाणे जिल्ह्यातील मान्यवर मंडळी या ठिकाणी येणार आहे। तर संघाची निवड पूर्ण झालेली आहे का तुम्ही आता आवाहन करणार आहे त्या संघाला? दरवर्षी शाळेतले संघ हे फिक्स असतात। व्यावसायिक संघांमध्ये पुरुष अ आणि महिला अ गट जे ओपन आहेत त्या ओपन संघांना आम्ही निमंत्रण केलेलं आहे। जवळजवळ 80 ओपन संघ या ठिकाणी खेळतील। सर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले त्यावेळेला ह्या स्पर्धेचं नाव मुख्यमंत्री चषक स्पर्धा, कबड्डी स्पर्धा असं ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर कालांतराने मुख्यमंत्र्यांचे डेप्युटी सीएम झाले आणि आता लोकनाथ चषक, नेमकं नाव बदल करण्यामागचं कारण काय सांगितलं? ह्याच्यामध्ये सन्माननीय शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस तो चषक लोकनाथ चषकच होता, कारण आमचे साहेब हे अनाथांचे नाथ आणि जो गरिबांना हात देतो ते लोकनाथ आहेत आणि म्हणून ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस तो चषक हा मुख्यमंत्री चषक लोकनाथ म्हणूनच ओळखला जायचा आणि ज्यावेळेस ते आता डेप्युटी सी एम आहेत ते स्वतःला डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं स्वतःला समजतात, त्यामुळे हा लोकनाथ चषक आहे आणि हा तेवढ्याच ताकदीने नेहमीच्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडेल। जे खेळाडू येणार आहेत त्यांना काय आव्हान करायला पाहिजे आपल्या मते? बघा, ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये कबड्डीचा थरार झाला त्या वेळेस ही आपली कबड्डीची पंढरी आहे। ह्या महाराष्ट्रामधून अनेक खेळाडू देशाचं नेतृत्व केलेलं आहे। अशोक शिंदे घ्या, भाऊसार घ्या किंवा अभिलाषा म्हात्रे घ्या, अनेक खेळाडूंनी अर्जुन अवॉर्ड विनर घेऊन या देशाचं नेतृत्व केलेलं आहे। आमचा एकच उद्देश आहे की ज्यावेळेस या मातीमध्ये ही मुलं खेळतील तीच मुलं उद्या ह्या देशाचं, आपल्या राज्याचं नेतृत्व करतील आणि हा एकच उद्देश घेऊन हा आम्ही फार मोठा आणि भव्य दिव्य असा संकल्प आपल्यासमोर ठेवलेला आहे। निमंत्रक आहेत त्या हिशोबाने माहिती आहे सर, होम सरकार आहे। काही तुम्ही एक गेली सातत्याने 4 वर्ष आम्ही हा प्रोग्राम आयोजित करतोय। तर शालेय त्याचप्रमाणे खुला महिला गट इकडे खेळाडू असतात आणि मोठ्या प्रमाणात त्यांचा सहभाग असतो इकडे। महिला किती आहे संघाची? जवळजवळ शालेय आणि खुले वर्ग बघितले तर जवळजवळ 100 ते 150 गट इथे खेळाडू असतात।
सुरक्षेचे काय उपाय योजना केल्या होत्या? सुरक्षेच्या इथे त्यांना मेडिकल फॅसिलिटी, ॲम्ब्युलन्स इथे 24 तास बाहेर उभी असते. गेल्या वर्षी पण काही खेळाडूंना इथे इजा झाली होती, तर त्वरित आम्ही त्यांना मेडिकल उपचार दिलेले आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर 24 तास इथे अवेलेबल असतो. त्याप्रमाणे अजून काही इमर्जन्सी असेल त्याची पण आम्ही पूर्णतः काळजी घेतलेली आहे. याच्यात नको ना बिल ब्लू करा. हां ते वेगळं. जे विचारतो माहिती देतो. हां ताई. काय सांगाल भव्य क्रिकेट आपला कबड्डी स्पर्धा इथे आयोजित केली काय? हा आपल्या मातीतला खेळ आहे. मला वाटतं की महिलांचा संघही मोठ्या प्रमाणात इथे येत राहतात आणि ही ठाण्यात स्पर्धा होत होती इतके वर्ष, पण आज ही स्पर्धा इथे कळव्यात आयोजित केलेली आहे. तर तीही आनंदाची बाब आहे आमच्यासाठी आणि निश्चितच आम्हा सगळ्या कॉर्पोरेटर्स साईटल्या ह्याला पाठिंबा असेल आणि जास्तीत जास्त संघ कसे येईल याच्यासाठी आम्ही शिवसेना सगळेच. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.